श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 44चा उर्वरित भाग। पारेकरांनी खिडी काढली, मग सर्वज्ञांनी श्रीचरण काढला। मग त्याने म्हटले, आता चला देवा। सर्वज्ञांनी सांगितले, अगोदर सोबत्याला सांगा। त्याला सांगितले, चल। तो पुढे, सर्वज्ञ मागे, असे त्या अधिकाराच्या वाड्यात गेले। अधिकारी सर्वज्ञांना आंघोळीपूर्वी नेसण्याचे वस्त्र देऊ लागला। सर्वज्ञांनी सांगितले, अगोदर सोबत्याला, मग त्याच्या अंगाला तेल उठणे लावले। सर्वज्ञांच्या अंगालाही तेल उठणे लावले। आंघोळीसाठी पाणी टाकले व त्याने विनंती केली, चला देवा। सर्वज्ञांनी सांगितले, अगोदर सोबत्याला, मग त्याची आंघोळ झाली। नंतर सर्वज्ञांना आंघोळ घातली। मग सर्वज्ञांसाठी ताट केले व विनंती केली, चला देवा। सर्वज्ञांनी सांगितले, अगोदर सोबत्याला, त्याचे जेवण झाले। सर्वज्ञांचेही जेवण झाले। गुन्हा केला। मग पानाचा विडा आणला व विनंती केली, घ्या देवा। सर्वज्ञांनी सांगितले, अगोदर सोबत्याला, त्याला पानाचा विडा दिला। सर्वज्ञांना पानाचा विडा दिला। सर्वज्ञांसाठी गादी पलंग टाकला। त्यांच्यासाठी चादर खाट टाकली। सर्वज्ञ झोपले। मध्यरात्री त्या चोराने उठून सर्वज्ञांना विचारले, जीजी, मी मोठा गुन्हा केला आहे, त्यामुळे मला ते जिवंत ठेवणार नाहीत, तरी मी पळून जाऊ? सर्वज्ञांनी परवानगी दिल्यावर तो पळाला। सकाळी ते आले व सोबती न दिसल्यामुळे सर्वज्ञांकडे पाहून हसू लागले। तर सर्वज्ञांनी आपला सोबती पळविला। मग सर्वज्ञ तेथून निघालेत। हे पूर्वी लीळा सर्वज्ञांनी देमाईसा व सारंग पंडितावर सांगितली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।